मित्रांनो, दिवसाची सुरुवात चहाशिवाय करणं म्हणजे काही लोकांसाठी भूकंपासारखं असतं. सकाळी उठल्याबरोबर चहा मिळाला नाही तर डोळेच उघडत नाही, डोकं जड वाटतं आणि मूड खराब होतो असे अनेक जण सांगतात. खरं तर आपल्या समाजात चहा हे केवळ पेय नसून एक सवय, एक संस्कृती आणि अनेकांसाठी एनर्जी बूस्टर आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त 30 दिवस तुम्ही चहा पूर्णपणे सोडलात तर तुमच्या शरीरात असे बदल होतात की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. होय मंडळी, चहा न घेतल्याने सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण हळूहळू तुमचं शरीर जे बदल अनुभवेल ते तुमचं आयुष्यच बदलू शकतात. नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत एक खूप कॉमन पण खरंच इंटरेस्टिंग विषयाबद्दल, तो म्हणजे चहा. आपल्यापैकी बरेच जण दिवसाला 2-3 कप चहा तर काही जण 4-5 कप चहा पितात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा चहा शरीरावर नक्की काय परिणाम करतो? आणि उलट पक्षी जर तुम्ही तो पूर्णपणे सोडला तर तुमच्या शरीरात कोणते बदल दिसतील? आज मी तुम्हाला याचं वैज्ञानिक आणि प्रॅक्टिकल उत्तर देणार आहे. पुढील काही मिनिटांमध्ये आपण टप्प्याटप्प्याने पाहूया की 30 दिवस चहा बंद केल्यावर शरीर, मन, त्वचा आणि एकूण आरोग्यावर काय परिणाम होतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, चहाचं व्यसन कसं लागतं? चहा म्हणजे फक्त गरमागरम पेय नाही, तर अनेकांसाठी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यात असलेलं कॅफीन हे मेंदूत उत्तेजना निर्माण करतं आणि तात्काळ जागरूकता व ऊर्जा देतं. जेव्हा आपण ठराविक वेळी चहा घेतो तेव्हा मेंदू त्या सवयीशी जोडून घेतो. सकाळचा चहा आपल्यासाठी दिवसाची सुरुवात करण्याचं इंधन बनतो. दुपारचा चहा कामाच्या ब्रेकचा संकेत देतो, तर संध्याकाळचा चहा रिलॅक्सेशन किंवा गप्पांची वेळ बनतो. त्यामुळे हळूहळू चहा हा पेय न राहता आपल्या जीवनशैलीचा घटक बनतो. दररोज नियमितपणे घेतलेला चहा मेंदूत डोपामाइन सारख्या रसायनांचं स्त्रवण वाढवतो, ज्यामुळे आनंद किंवा समाधानाची भावना निर्माण होते. हाच आनंद मेंदू वारंवार शोधू लागतो आणि सवय व्यसनात बदलते. शरीरही कॅफीनच्या सततच्या सेवनाला सरावतं. परिणामी ठराविक वेळी चहा मिळाला नाही तर चिडचिड, थकवा किंवा बेचैनी जाणवते. अशा रीतीने चहाचा कप हा फक्त चवीसाठी घेतला जाणारा पेय नसून मानसिक आणि शारीरिक गरज बनतो. नंबर 2, पहिल्या 3 ते 5 दिवसांमध्ये होणारे बदल. चहा अचानक सोडल्यावर शरीरात कॅफीन विड्रॉलची प्रक्रिया सुरू होते. या काळात डोकेदुखी, चिडचिड, थकवा आणि एकाग्रतेत अडचण अशी लक्षणं जाणवू शकतात. कॅफीनचा परिणाम म्हणजे ऊर्जा आणि सतर्कता देणं. त्यामुळे ते थांबवल्यावर शरीर थोडं सुस्त आणि जड वाटतं. काही लोकांना या काळात वारंवार झोप येते आणि कामात मन लागत नाही. कॅफीन हा मेंदूत ॲडेनोसिन नावाच्या रसायनाला दाबतो, ज्यामुळे थकवा जाणवत नाही. पण चहा बंद केल्यावर ॲडेनोसिनची पातळी पुन्हा वाढते आणि अचानक थकवा जाणवू लागतो. हे लक्षण तात्पुरतं असतं, कारण काही दिवसांनी शरीर पुन्हा नैसर्गिक पद्धतीने ऊर्जा मिळवायला शिकतं. त्यामुळे सुरुवातीच्या या टप्प्यात संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. चहा सोडल्यावर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये भरपूर पाणी पिणं शरीराला मदत करतं. पाण्यामुळे डोकेदुखी कमी होते आणि शरीर डिटॉक्स होतं. हलका व्यायाम, सकाळचा वॉक किंवा स्ट्रेचिंग यामुळे ऊर्जा नैसर्गिकरित्या वाढते. शिवाय पर्याय म्हणून ग्रीन टी, हर्बल टी किंवा आलं, लिंबू पाणी घेता येतं. हे पर्याय कॅफीनशिवाय ताजेतवानेपणा देतात आणि चहाची ओढ कमी करतात. पहिल्या 3 ते 5 दिवसांमध्ये जी बेचैनी, डोकेदुखी किंवा सुस्ती जाणवते ती तात्पुरती असते. शरीर हळूहळू कॅफीनशिवाय काम करणं शिकतं. एकदा हा टप्पा पार केल्यावर पुढील आठवड्यांपासून ऊर्जेची पातळी स्थिर होते, झोपेची गुणवत्ता वाढते आणि एकूणच आरोग्यात सुधारणा जाणवू लागते. म्हणूनच सुरुवातीचे काही दिवस कठीण असले तरी संयम ठेवल्यास पुढे परिणाम खूपच फायदेशीर दिसतात. नंबर 3, पहिल्या आठवड्यानंतरचे फायदे. पहिल्या आठवड्यातील कॅफीन विड्रॉलची लक्षणं कमी होताच शरीर हळूहळू कॅफीनशिवाय ऊर्जेचं नैसर्गिक व्यवस्थापन सुरू करतं. आधी ज्या ऊर्जेसाठी चहा लागायचा ती आता शरीर स्वतःच संतुलित पद्धतीने निर्माण करू लागतं. रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते, दिवसभर ऊर्जा कमी जास्त होत नाही आणि अचानक सुस्ती किंवा थकवा जाणवत नाही. यामुळे काम करण्याची क्षमता आणि एकाग्रता वाढते. या काळात झोपेची गुणवत्ता देखील लक्षणीयरित्या सुधारते. कॅफीनमुळे रात्री उशिरापर्यंत झोप लागत नसेल किंवा वारंवार जाग येत असेल तर तो त्रास कमी होतो. कॅफीनशिवाय शरीर नैसर्गिक झोपेच्या चक्रात प्रवेश करतं, ज्यामुळे झोप अधिक खोल आणि गाढ लागते. सकाळी उठल्यावर ताजेपणा जाणवतो आणि दिवसाची सुरुवात हलकी फुलकी वाटते. चहा सोडल्यानंतर पोटातील आम्लता आणि गॅससारख्या समस्या कमी होतात. अनेकांना चहा घेतल्यावर ॲसिडिटी, ढेकर किंवा पोटात जळजळ जाणवते, कारण चहात असलेलं कॅफीन आणि टॅनिन पचन संस्थेवर परिणाम करतं. एकदा हा घटक आहारातून कमी झाला की पचन सुधारतं, गॅसचा त्रास कमी होतो आणि पोट हलकं वाटतं. हे बदल विशेषतः ज्यांना वारंवार ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांना स्पष्टपणे जाणवतात. शिवाय दातांवरील डाग आणि दुर्गंधी हळूहळू कमी होऊ लागते.
चहात असलेले टॅनिन्स दातांवर पिवळसर डाग निर्माण करतात आणि तोंडातील ताजेपणा कमी करतात. चहा सोडल्यानंतर हे डाग हळूहळू कमी होतात आणि श्वासात नैसर्गिक ताजेपणा जाणवतो. त्यामुळे चेहरा अधिक आत्मविश्वासाने उजळून दिसतो आणि एकूणच व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतो. नंबर 4. 2 आठवड्यानंतरचे बदल. 2 आठवडे चहा न घेतल्यावर सर्वात आधी जाणवणारा सकारात्मक बदल म्हणजे त्वचेतील नैसर्गिक चमक. चहातील कॅफिन हा डाययुरेटिक गुणधर्म असलेला घटक आहे, म्हणजेच तो शरीरातील पाण्याचं प्रमाण लवकर कमी करतो. त्यामुळे त्वचेवर कोरडेपणा, निस्तेजपणा आणि सुरकुत्या लवकर दिसू लागतात. पण जेव्हा तुम्ही चहा सोडता तेव्हा डिहायड्रेशन कमी होतं आणि शरीरातील पाणी टिकून राहतं. त्यामुळे त्वचेला आवश्यक ते ओलसरपणा मिळतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येऊ लागतं. याच काळात रक्तदाबही अधिक स्थिर होतो. कॅफिन रक्तवाहिन्यांवर परिणाम करून काही लोकांमध्ये रक्तदाब अचानक वाढवतो. म्हणूनच नियमित चहा घेणाऱ्यांना कधीकधी हृदय वेगाने धडधडल्यासारखं किंवा बेचैनीसारखं वाटू शकतं. चहा बंद केल्यावर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते आणि रक्तदाब नैसर्गिक मर्यादेतच राहतो. याचा फायदा विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना होतो. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे दिवसभरातील ऊर्जा पातळी स्थिर राहणं. चहा घेतल्यावर ऊर्जा अचानक वाढते आणि काही तासांत पुन्हा घसरते. यामुळे वारंवार थकवा, सुस्ती किंवा काहीतरी प्यायला पाहिजे अशी सवय लागते. पण 2 आठवड्यांनंतर शरीर कॅफिनशिवाय स्वतःचं नैसर्गिक ऊर्जा चक्र वापरू लागतं. यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत ऊर्जा पातळी जवळपास सारखी राहते आणि कामात सातत्य टिकून राहतं. शेवटी चहा सोडल्यावर कॅफिनमुळे होणारे हार्ट पॅल्पिटेशन्स म्हणजेच हृदय जोराजोरात धडकणं किंवा ठणकणं कमी होतं. कॅफिन हा नर्व्हस सिस्टीमला उत्तेजित करणारा घटक असल्यामुळे काही लोकांना चहा पिल्यानंतर हृदयाची धडधड वाढल्यासारखं वाटतं. पण 2 आठवडे चहा टाळल्यावर हा परिणाम जवळपास नाहीसा होतो. यामुळे हृदय अधिक शांत, स्थिर आणि नैसर्गिक गतीने कार्य करतं. नंबर 5. 30 दिवस पूर्ण झाल्यावरचा परिणाम. एवढा काळ चहा न घेतल्यावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅफिन डिपेंडन्सी पूर्णपणे कमी होते. आधी सकाळी डोळे उघडताच 1 कप चहा मिळायलाच पाहिजे अशी मानसिक गरज वाटते. पण 3 आठवड्यांच्या सरावानंतर शरीर कॅफिनच्या सवयीपासून मुक्त होतं. आता दिवसाची सुरुवात करण्यासाठी पेयावर अवलंबून राहावं लागत नाही. सकाळ अधिक नैसर्गिक आणि ऊर्जायुक्त वाटू लागते. याच काळात तुमचं मानसिक स्थैर्य मोठ्या प्रमाणात वाढतं. चहातील कॅफिन हा उत्तेजक असल्यामुळे थोड्या वेळानंतर चिडचिड, अस्वस्थता किंवा बेचैनी निर्माण होऊ शकते. पण जेव्हा कॅफिन शरीरातून पूर्ण बाहेर जातं तेव्हा मन शांत राहतं, राग पटकन येत नाही, मूड शांत स्थिर राहतो आणि कामात एकाग्रता सुधारते. हे बदल तुम्हाला ऑफिसमध्ये, अभ्यासात आणि दैनंदिन आयुष्यात स्पष्टपणे जाणवतात. आणखी एक मोठा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. चहा जास्त घेतल्याने ॲसिडिटी, गॅस किंवा अपचनाची समस्या वाढते. 3 आठवडे चहा सोडल्यानंतर पोट हलकं वाटतं, जळजळ कमी होते आणि पचन व्यवस्थित होतं. यामुळे तुम्ही जेवण नीट पचवू शकता आणि शरीराला पोषण मूल्ये चांगल्या प्रकारे मिळतात. शेवटी तुम्हाला जाणवतो तो हायड्रेशन आणि आर्थिक फायद्यांचा बदल. चहा न घेतल्यामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण नीट टिकून राहतं, म्हणजे त्वचा आणि केस दोन्ही जास्त ताजेतवाने दिसतात. त्याचबरोबर रोजचे 2-3 कप चहा टाळल्याने महिन्याला बरीच बचत होते. ही बचत तुम्ही आरोग्यासाठी उपयोगी असलेल्या फळांवर, ड्रायफ्रुट्सवर किंवा हर्बल ड्रिंक्सवर करू शकता. नंबर 6. चहा सोडण्यासाठी प्रॅक्टिकल टिप्स. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळूहळू कपांची संख्या कमी करणं. जर तुम्ही अचानक चहा सोडला तर शरीराला धक्का बसतो आणि विड्रॉल लक्षणं जास्त तीव्र होतात. त्यामुळे जर तुम्ही दिवसाला 3 कप चहा पित असाल तर आधी ते 2 कप करा, मग 1 कप आणि नंतर हळूहळू पूर्णपणे बंद करा. अशा रीतीने शरीराला कॅफिनच्या कमी होणाऱ्या प्रमाणाची सवय लागते आणि चहा सोडणं सोपी जातं. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्याय वापरणं. चहा सोडल्यावर लगेच रिकामं वाटू नये म्हणून हर्बल टी, ग्रीन टी किंवा लिंबू पाणी यांसारखे पर्याय वापरा. हे पर्याय चविष्ट तर असतातच, पण त्याचबरोबर डिटॉक्स, पचन सुधारणा आणि हायड्रेशनसाठी फायदेशीर ठरतात. अशा पर्यायांमुळे तुमच्या चहाच्या जागी एक हेल्दी रुटीन तयार होतं. तिसरा सल्ला म्हणजे सकाळी उठल्यावर शरीराला जागा करण्यासाठी हलकी हालचाल करणं. आपण नेहमी सकाळचा पहिला कप चहा एनर्जी देतो म्हणून घेतो, पण त्याऐवजी सकाळी स्ट्रेचिंग, हलका व्यायाम किंवा चालणं केल्यास रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. यामुळे तुम्हाला चहाची गरज कमी भासते आणि सकाळ अधिक उत्साही वाटते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराची योग्य काळजी घेणं आणि प्रगती नोंदवणं. पहिल्या आठवड्यात पुरेशी झोप घेणं, भरपूर पाणी पिणं खूप आवश्यक आहे, कारण यामुळे डोकेदुखी, थकवा किंवा चिडचिड कमी होते. त्याचबरोबर तुमची प्रगती डायरीत लिहून ठेवा. आज किती कप चहा घेतला, शरीरात काय बदल जाणवले, मूड कसा होता, ही नोंद पाहून तुम्हाला प्रेरणा मिळते आणि पुढे चहा सोडण्याच्या प्रवासात आत्मविश्वास वाढतो.
मग मंडळी, आता प्रश्न असा आहे की तुम्ही तयार आहात का हा 30 दिवसांचा चॅलेंज स्वीकारायला? चहा सोडणं सुरुवातीला अवघड नक्की वाटेल, पण फक्त एकदा करून बघा. शरीर आणि मनात होणारे बदल तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळतील. कदाचित तुम्ही लक्षात घ्याल की झोप अधिक शांत लागते, पचन सुधारतं आणि ऊर्जा नैसर्गिक पातळीवर टिकते आणि त्वचेवर सुद्धा चमक दिसू लागते. हे बदल तुम्हाला फक्त हेल्दी नाही तर कॉन्फिडंट देखील बनवतील. लक्षात ठेवा, प्रत्येक चॅलेंज ही एक संधी असते स्वतःला नव्याने घडवण्याची. आणि हो, एकदा हा प्रयोग करून झाल्यावर तुमचा अनुभव नक्कीच कमेंटमध्ये लिहा. तुमची गोष्ट, तुमचे अनुभव कदाचित कुणा दुसऱ्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. कदाचित तुमच्या प्रेरणेने कुणीतरी चहा सोडून एक हेल्दी आयुष्य जगायला सुरुवात करेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.